कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीमधून एक आदेश आला की तुम्ही तुमच्या शहरामध्ये आंदोलने करा पण शांतिपूर्ण पद्धतीने। आणि इथे आपण पाहतो की नागपूरच्या संविधान चौकामध्ये पाऊस आला, जोराचा पाऊस आला, पण पाऊस आल्यानंतर काही असे विद्यार्थी आहेत जे डगमगले नाही आणि पाण्यात स्वतः उभे राहून हे 3 विद्यार्थी तुम्ही पाहताय की कशा प्रकारे पाण्यात आपले प्रोटेस्ट करताय शांतपणे पद्धतीने। पाऊस आला, काही विद्यार्थी आहे ते बाजूला सरकले, झाडाखाली थांबले, पण यांची जी हिंमत आहे ती डगमगली नाही। ताई, कुठून आली तू? काय नाव आहे तुझं? नागपूरवरूनच आली आहे मी। काय नाव आहे? समीक्षा। समीक्षा, आपण पाहतोय की जोराचा पाऊस सुरू होता तरी तुम्ही बसूनच राहिले। हक्काची लढाई आहे म्हणून मी बसली आहे। हक्काची? हां, मला लीक पेपर होता, मला लय त्रास झाला। माझा एक्झाम झालं होतं, लीक झालं। काय तुझी एक्झाम झाली तर तू नीट पेपर दिला होता JEDचा, आणि तुला त्यातही प्रॉब्लेम झाले? काय प्रॉब्लेम झाले? मला स्कोअर चांगला आला होता, तरी पण आताही चांगला स्कोअर आहे म्हणा, होऊन जाईल रिझल्ट, पण चांगलं नाही होत आहे। जे काही सरकारला तर म्हणतात येईल, कारण की एज्युकेशन सिस्टम त्याच्याकडेच आहे, तर बरं नाही होते। एज्युकेशन सिस्टमला घेऊन तुला खूप नाराजी आहे तुझ्यामध्ये? माझं लई नाराजगी आहे। एज्युकेशन आमच्या लहान छोट्या लेकरांचा लई नुकसान होऊन राहिलं एज्युकेशनाचा, यासाठी मी आलेले आहे। वाटते तुला की ज्या प्रकारे तुम्ही असे बिलकुल बसले आहेत तुम्ही? माहिती नाही निर्णय काय निघणार, पण माझ्या 100% देणं ही माझी जबाबदारी आहे। तुझी जबाबदारी आहे? दुसरं काहीच नाही। आमचे पेपर लीक होत आहे, आमचा पेपर लीक होत आहे तरी कोणी लक्ष नाही देत आहे, काहीच नाही। हे पूर्ण सरकार झोपून आहे आता, पण ते थोडीसं पण लक्ष नाही देत आहे। इतकं दिल्लीमध्ये एवढे प्रोटेस्ट झाला, मारलं लेकरांना, तरी काहीच नाही करत आहे। स्टुडंट लोकांवर एवढे अत्याचार होऊन राहिला तरी काहीच नाही करून राहिले, काहीच नाही। मी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी एवढं केलं, पण एवढे अभिजित एवढे समोर गेले आहे तरी हे लक्ष काहीच नाही देऊन राहिले। त्याच्या सपोर्टमध्ये एवढे स्टुडंट येऊन राहिले, माहिती नाही आता समोर कसं होणार, का होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तू, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्या प्रावधान दिले आहेत, तर तुला वाटते की ही जी सरकार आहे ती व्यवस्थित करत नाही, त्या संविधानाला मानत नाही? म्हणजे काहीच नाही करून राहिले तरी हे त्यांच्यासारखे म्हणजे एवढं होऊन राहिले। नागपूरमध्ये इतके रस्ते म्हणजे पाऊस त्याच्याने होते, गड्डे आहे, काही लक्ष नाही देत, काही नाही। आणखी मनात खूप असते या लोकांच्या, म्हणजे नुसतं शिक्षणच हा एक प्रकार नाही, पण शिक्षणाने ज्या प्रकारे आपण घडू शकतो त्या मागे बाकीच्या इतरही गोष्टी आहेत। जसं आता त्या पोरीने म्हटलं की पाऊस आहे, गड्डे आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्यापासून ते सगळे त्रस्त झाले आहेत। पण एक हा जास्त महत्त्वाचा आहे, ह्या ज्या 3 मुली इथे दिसत आहे यांचं हिंमतीला दाद द्यावं लागेल। अनेक विद्यार्थी होते ते झाडाखाली तिथे गेले, पण ह्या 3 मुली अशा ठाम मानून ज्या प्रकारे बसल्या होत्या त्याच प्रकारे ठाम मानून बसले होते, पावसाला अजिबात घाबरले नाही। कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे,